आपण 2 सेक्शन बघितले ना, 9.1 9.2 बघितले. सायमल्टेनियसली आपण काय बघतोय, 9 बरोबरच सेक्शन 5 पण बघतोय IGST ॲक्टमधला. जर इंट्रा स्टेट सप्लाय असेल तर सेक्शन 9 ॲप्लिकेबल होईल, आणि इंटर स्टेट सप्लाय असेल तर सेक्शन 5 प्रमाणे लेवी होईल. कशावर GST लागत नाही, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पेट्रोलियम प्रॉडक्टवरती. CGST कशावर लागेल, इंट्रा स्टेट सप्लायवरती, आणि इंटरस्टेटवरती IGST. व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे होईल. गुड्स जेव्हा इम्पोर्ट होतील तेव्हा मग व्हॅल्युएशन IGSTचं गुड्स इम्पोर्ट होतील तेव्हा कस्टम ॲक्टप्रमाणे होईल. रेट नोटिफाय CGSTचे 0.125 1.5%, 2.5, 6, 9, 14, आणि IGSTमध्ये 0, 0.25, 3%, 5%, 12%, 18%, 28%. एवढं आपण बघितलं होतं अगोदरच्या क्लासमध्ये. आता हा याला काय म्हणतात, नॉर्मल चार्ज, याला म्हणतात फॉरवर्ड चार्ज. याच्यामध्ये सप्लायर इनवॉइस बनवतो. ओके, सप्लायर जेव्हा सप्लाय होतो तेव्हा सप्लायर इनवॉइस बनवतो. इनवॉइसमध्ये समजा गुड्सची व्हॅल्यू ही 10,000 असेल, प्लस तो काय करतो इकडे CGST AGST समजा 18% असल्यास किती येईल, 900 म्हणजे 11,800चा इनवॉइस व्हॅल्यू होते. 10,000 काय आहे, 10,000 टॅक्सेबल व्हॅल्यू. सप्लायर गुड्स कोणाला देतो, बायरला. इथे रिसिपियंट म्हटलं जाईल, रिसिपियंटला. सप्लायर आणि रिसिपियंट हे 2 शब्द आहेत. आता या केसमध्ये रिसिपियंट 10,000 गुड्स किंवा सर्व्हिसेस देईल, प्लस टॅक्स पण देईल. टॅक्स कोणाला मिळणार आहे, गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, सप्लायरची. याला म्हणतात नॉर्मल चार्ज. फॉरवर्ड चार्ज म्हणा, नॉर्मल चार्ज म्हणा, अशा पद्धतीने जाईल. आणि दुसऱ्या केसमध्ये सेक्शन 9.3 आहे. आता 9.3 करण्यासाठी आपल्याला इकडे डेफिनेशन दिली आहे सप्लायर. सप्लायर म्हणजे कोण असेल, तर सप्लायर इन रिलेशन टू एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ शॅल मीन द पर्सन, जो पर्सन आहे जो सप्लाय करतो, सप्लाइंग द सेड गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, अँड शॅल इन्क्लूड, सप्लायर एजंट जरी असेल, इन्क्लूड अन एजंट ॲक्टिंग ॲज ऑन सच ऑन बिहाफ ऑफ, कोणाच्या वतीने, सप्लायरच्या वतीने. जर एजंट सप्लाय करत असेल तर एजंट पण सप्लायर आहे. इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सप्लायड. यात काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, सोपं आहे कळायला. ओके, सप्लायर स्वतः किंवा त्याच्या वतीने जो व्यक्ती एजंट म्हणून काम करतोच तो सप्लायर असेल. रिसिपियंट थोडं बघा, थोडं जास्त कॉन्टॅक्ट रिसिपियंटमध्ये. रिसिपियंटमध्ये काय होतं, रेसिपियंट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स or services or both means where a consideration is payable for the supply of goods or services or both the person who is liable to pay that consideration. सप्लाय गुड्सचा होणार, सर्व्हिसेसचा होणार किंवा दोन्हीचा होणार. त्याचं कन्सिडरेशन जो पर्सन देणार आहे तो काय असेल, रेसिपियंट. तुम्हाला तुमच्या कंपनीने एखाद्या ट्रेनिंग देण्याकरता सांगितलं की ट्रेनिंग घ्या, ही मशीनरी कशी चालवायची हे ट्रेनिंग घ्या, किंवा हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग कोण देईल, तिसरा व्यक्ती देईल. याचं कन्सिडरेशन पे कोण करेल, कंपनी करेल. कारण कंपनीला तुमच्याकडे ते स्किल असणं गरजेचं वाटतं. कंपनीने मशिनरी तर घेतली
पण मग ऑपरेटरला ती मशीन ऑपरेट करता आली पाहिजे ना, किंवा एखादं सॉफ्टवेअर घेतलं ते सॉफ्टवेअर ते वापरता आलं पाहिजे. तर जो सॉफ्टवेअर प्रोव्हायडर आहे किंवा ती जी मशिनरी आहे तो प्रोव्हायडर आहे, तो काय सांगतो की आम्ही ट्रेनिंग देऊ तुमच्या माणसाला, ट्रेनिंगचे वेगळे चार्जेस घेऊ, ते ॲडिशनल असतील चार्जेस. कंपनी म्हणे ठीक आहे. आता इथे ॲक्च्युली सर्व्हिस कोण घेतो आहे? एम्प्लॉई. पेमेंट कोण करतो आहे? एम्प्लॉयर. मग रिसिपियंट कोण आहे? कंपनी. आणि जर कन्सिडरेशन नसेल, कन्सिडरेशन केव्हा नसतं? आयदर रिलेटेड पर्सन आहे, डिस्टिंक्ट पर्सन आहे, तुमचीच ब्रँच आहे. वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, द पर्सन टू whom the goods are delivered or made available, or to whom possession or use of the goods is given or made available. ज्याला गुड्सची डिलिव्हरी होणार आहे किंवा ज्याला त्याचा पोझेशन मिळणार आहे किंवा ज्याला त्याचा वापर करता येणार आहे, ज्याला ते उपलब्ध असणार आहे ते गुड्स, कन्सिडरेशन नाही आहे. तर गुड्सवरती ज्याला कस्टडी किंवा कंट्रोल मिळणार आहे तो रिसिपियंट असेल. सर्व्हिसच्या केसमध्ये जर कन्सिडरेशन नसेल, वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ सर्व्हिस, द पर्सन टू whom, तो पर्सन ज्याला सर्व्हिस मिळणार आहे, सर्व्हिस इज रेंडर्ड, ज्याला सर्व्हिस दिली जाईल, अँड एनी रेफरन्स टू अ पर्सन टू whom अ सप्लाय इज मेड शॅल बी कन्स्टिट्युएड ॲज अ रेफरन्स टू द रिसिपियंट ऑफ द सप्लाय. किंवा असा कुठला रेफरन्स जाईल एखाद्या पर्सनकडे त्या सर्व्हिसेसबद्दल, तर तो जो आहे तो पर्सन रिसिपियंट असेल. अँड शॅल इन्क्लूड ॲन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट इन रिलेशन टू द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ सप्लाइड. दोन पार्टी आहेत, एक सप्लायर आणि एक रिसिपियंट. आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कस्टमर म्हणतो, रिसिपियंट ज्याला ते गुड्स मिळणार आहेत, ज्याला सर्व्हिस मिळणार आहे किंवा ज्याला गुड सर्व्हिसेस जो कन्सिडरेशन पे करणार आहे तो कोण झाला? रिसिपियंट. तुम्ही बायर म्हणा, कस्टमर म्हणा, सप्लायरला सेलर म्हणा, पण त्यांनी ज्या प्रकारे इकडे तुम्हाला सांगितलं आहे, सेलर म्हणजे सप्लायर आणि बायर म्हणजे रिसिपियंट. म्हणजे जिथे जेव्हा कधी उल्लेख रिसिपियंट किंवा सप्लायर येईल तर तुम्ही समजायचं की रिसिपियंट म्हणजे आपण काय म्हणतो, कस्टमर, बायर म्हणजे रिसिपियंट आहे. आता रिव्हर्स चार्जचा आपल्याला कन्सेप्ट समजण्यापूर्वी आपण सप्लायर आणि रिसिपियंट क्लिअर करून घेतलं. रिव्हर्स चार्ज मीन्स द लायबिलिटी टू पे टॅक्स बाय द रिसिपियंट. मी तुम्हाला गुड्स दिले, मी सांगेन हे गुड्स आहेत, ह्याचं कन्सिडरेशन 1,000 रुपये द्या, मी 1,000 रुपये घेईन, माझं काम संपलं. टॅक्स कोण देणार? रिसिपियंट. बायर तुम्ही आहात, कस्टमर तुम्ही आहात, कस्टमरने टॅक्स द्यायचा आहे, बाहेरही टॅक्स द्यायचं आहे. नॉर्मली असं होत नाही ना. मग जे नॉर्मली होतं त्याच्या अपोजिट झालं, आपण काय म्हणतो? रिव्हर्स. बस रिव्हर्स शब्द त्या अर्थी वापरलेला आहे. बस सेलर टॅक्स लावणार नाही. सेलर फक्त आपल्या गुड्स म्हणजे जी व्हॅल्यू आहे गुड्सची तेवढी घेणार, त्याचं कॉम्प्लायन्सशी काय संबंध नाही, त्याचा टॅक्सशी काही संबंध नाही. काही गुड सर्व्हिस असे आहेत की ज्यामध्ये सप्लायरला आपण बघितलं ॲग्रिकल्चरिस्ट आहे, ॲग्रिकल्चरिस्ट रेशन घेणार नाही. आणि काही अशी गुड सर्व्हिसेस आहेत ज्याच्यामध्ये सप्लायरला टॅक्स द्यायचाच नाही आहे. टॅक्स कोणाला द्यायचा आहे? रिसिपियंटला. बायरला टॅक्स द्यायचा आहे. मग तिकडे सप्लायर रजिस्ट्रेशन घेणार नाही. हे आपण सेक्शन 23 मध्ये बघितलं. इन सिंपल वर्ड्स, रिव्हर्स चार्ज मीन्स द लायबिलिटी टू पे टॅक्स is on the recipient of supply of goods or services instead of supplier of such goods or services in respect of notified categories of supply. हे सगळ्या गुड्ससाठी ॲप्लिकेबल नाही, सगळ्या सर्व्हिसेससाठी ॲप्लिकेबल नाही, हे लक्षात घ्या. काही गुड्स आणि सर्व्हिसेस गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. ओके.
त्याच्याकरता सेक्शन आहे 93, 94. हे 2 प्रकारचे रिव्हर्स चार्ज आहेत. सेम IGST मध्ये 53, 54 हे 2 रिव्हर्स चार्ज आहेत. पहिले रिव्हर्स चार्ज काय हे समजून घ्या. पहिले नॉर्मली कसं होतं, एक पार्टी रिसिव्हर आहे, एक सप्लायर आहे. जेव्हा सप्लायर करतो, तो काय करतो, गुड्सचे पैसे घेतो प्लस GSTचे पैसे पण घेतो आणि मग गव्हर्नमेंटकडे सप्लायरच जमा करतो. आता रिव्हर्स चार्जमध्ये रिसिव्हर सप्लायर 2 पार्टी आहेत, मेक्स पेमेंट विदाउट GST. रिसिव्हर GSTचे पेमेंट सप्लायरला करणार नाही, मग GSTचे पेमेंट रिसिव्हर वेगळ्या गव्हर्नमेंटला करेल. रिसिपियंटला 2 पेमेंट करायचे, एक सप्लायरला, एक गव्हर्नमेंटला. टॅक्सचं पेमेंट गव्हर्नमेंटला आणि सप्लाय जो झाला आहे गुड सर्व्हिसेसचा त्याचं कन्सिडरेशन सप्लायर. आता प्रोव्हिजन बघा काय, सबसेक्शन 3, 93. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन. आता नोटिफिकेशन या प्रकारे आहे बघा. In exercise of the power conferred by subsection 3 of 93. 93 मध्ये पॉवर आहे गव्हर्नमेंटकडे की ते नोटिफाय करतील. त्यांनी नोटिफाय केलेले जे गुड्स आहेत बघा, मी पहिले हे पूर्ण करतो. नोटिफिकेशन दाखवलं तुम्हाला. स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. The tax on which shall be paid on the reverse charge basis by the recipient of such goods or services or both, and all the provisions of the act shall apply to such recipient as if he is the person liable for paying the tax in relation to the supply of such goods or services or both. हे लक्षात घ्या. रिसिपियंट काय करेल, गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करेल. आता ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट शॅल अप्लाय टू सच रेसिपियंट ॲज ही इज द पर्सन लायबल फॉर पेईंग द टॅक्स इन रिलेशन टू सप्लाय ऑफ सच गुड्स सर्व्हिसेस बोथ. आता जर का मी गव्हर्नमेंटकडे टॅक्स दिला ॲज अ रेसिपियंट, मी गव्हर्नमेंटला टॅक्स दिला, तर मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का, मला रिटर्न भरायला लागेल का, याचं उत्तर सगळ्याचं येस आहे. इतर प्रोव्हिजन ज्या आहेत या ऍक्टमधल्या त्या पण त्याला ऍप्लिकेबल होतील. असं नाही की फक्त तुम्ही गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचा, बाकीच्या प्रोव्हिजन पण ऍप्लिकेबल होणार आहेत. म्हणजे जे फॉरवर्ड चार्जमध्ये सप्लायरला करायला लागतं ते सगळं रिसिपियंटला पण करायला लागेल. हां, सप्लायरची जबाबदारी गव्हर्नमेंट दिलेली आहे, तीच जबाबदारी रिसिपियंटवर दिलेली आहे. फक्त टॅक्स जमा करणं एवढीच जबाबदारी नाही. सेक्शन 93 फक्त ऍप्लिकेबल होत नाही, 93 बरोबरच इतर प्रोव्हिजन पण आहेत या ऍक्टमधले, ते त्याला ऍप्लिकेबल होतील. जो हा टॅक्स ज्याला पे करण्याची जबाबदारी येते 93 प्रमाणे, तशीच बाकीचे पण इतर सेक्शन त्याला किंवा पूर्ण कायदा त्याला ऍप्लिकेबल होतो. त्यातनं हे नोटिफिकेशन आलं. यामध्ये हे सांगितलं की खाली आता तुम्हाला सिरियल नंबर दिला आहे, मग इथे HSN दिला आहे, डिस्क्रिप्शन ऑफ सप्लाय गुड्स दिलं आहे, सप्लायर कोण असेल ते दिलं आहे, रेसिपियंट ऑफ सप्लाय बस कोण असेल ते खाली दिलं आहे. हीच माहिती वर सांगितली की खाली काय दिलेलं आहे. पहिल्या ओळीमध्ये हे असतं की कुठल्या सेक्शन प्रमाणे नोटिफिकेशन आहे, ते कशा प्रकारे खाली मांडलंय हे या 3-4 ओळी सांगितलंय, आणि मग खाली तुम्हाला हे 5 गुड्स दिसतील. ओके, बघा हां ठीक आहे, सांगतोय. ओके, लक्षात घे, सांगतो ना तुम्हाला. फक्त एवढं तुम्हाला कळलं गरजेचं आहे की
नोटिफिकेशन आल्यावरती नोटिफिकेशनमध्ये सांगितलेले गुड्स किंवा सांगितलेल्या सर्व्हिसेस त्याच्यावरच रिसिपिएंटनी टॅक्स जमा करायचा आहे, सगळे नाही. किंवा आपापसात आपण ठरवू शकत नाही की मी रजिस्टर्ड पर्सन आहे, मी फॉरवर्ड चार्जमध्ये घेतो, तुम्ही रजिस्टर्ड पर्सन आहात, घ्या रिव्हर्स चार्ज भरा, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायचं म्हटलं तुम्ही द्या, मी द्या, असं नाही झालं. असं नाही झालं. 9(1) मध्ये जे रेट दिले ते फॉरवर्ड चार्जमध्ये आणि 9(2) मध्ये 9(1) 9(3) मध्ये गव्हर्नमेंट जे नोटिफाय करेल त्याचा जो टॅक्स रेट आहे त्याचं रेट नोटिफिकेशन वेगळं असतं. इथे फक्त सांगितलं तुम्हाला सांगितलं आहे की हे गुड्स असतील, बस हे रिव्हर्स चार्जमध्ये भरा, एवढंच नोटिफिकेशन. रेट किती हे नाही, रेटचं नोटिफिकेशन वेगळं आहे. आता हे जर का नोटिफाय झालेलं नाही आहे तर मग तोच आपल्या फॉरवर्ड चार्जमध्ये. जर हे नोटिफाय आलं 9(3) प्रमाणे म्हणजे एवढंच रिव्हर्स चार्जमध्ये. फॉरवर्ड चार्जमध्ये कुठले असतील हे येत नाही, हेच रेट येतो. क्लिअर एवढं. आता 9(4) मध्ये काय दिलं, मध्ये नोटिफाईड गुड्स सर्व्हिसेस बोथ. आता गुड्स नोटिफिकेशन वेगळं असेल, सर्व्हिसेसचं वेगळं असेल, बघायला लागेल आपल्याला. त्याप्रमाणे त्या गुड्सवरती आणि सर्व्हिसेसवरती रिसिपिएंटला टॅक्स जमा करायचा. रेसिपिएंट रजिस्टर असो अगर नसो, जर का रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स जमा करायचा आहे तर मग रेसिपिएंटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. रेसिपिएंटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि मग टॅक्स जमा करायला लागेल. हे आपण सेक्शन 24 ला बघितलं होतं. गव्हर्नमेंट नोटिफाय केलेले जर सर्व्हिसेस तुम्ही देत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. थ्रेशोल्ड लिमिट माझं ॲग्रिगेट टर्मचे लिमिट आहे ते एक्सिड करत नाही आहे, पण 24 प्रमाणे काय आहे, याच्यावर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स जमा करायचा आहे, मग रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. त्यामुळे रिसिपिएंटला रजिस्टर व्हायला लागेल. आता दुसरी गोष्ट, सप्लायर जो आहे, सप्लायर रजिस्टर आहे, पण इथे सांगितलं काय, सप्लायरने टॅक्स कलेक्ट नाही करायचा, रिसिपिएंटने कलेक्ट करायचं. म्हणजे इथे लिगल सर्व्हिस आहे. या लिगल सर्व्हिसमध्ये जर एखादा व्यक्ती ॲडव्होकेट आहे आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक शॉप आहे ज्यामध्ये TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मोबाईल तो सेल करतो, फॉरवर्ड चार्ज येईल, पण त्यांनी कोणाला लिगल ॲडवाईस दिला आणि पैसे घेतले तर त्याला त्यामध्ये टॅक्स कलेक्ट करता येणार नाही. रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलंय नोटिफाईड गुड्स अँड सर्व्हिसेस, ज्यामध्ये तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही दिलाय, तर तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही, रिसिपिएंटच टॅक्स देणार. फॉरवर्ड चार्जला घ्यायचं आहे ना, त्याचे थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस झाला असेल किंवा 24 प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागलं असेल, रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, पण रजिस्टर्ड पर्सन आहे म्हणून मग रिव्हर्स चार्ज मधला कुठला सप्लाय त्यांनी केला तर त्या केसमध्ये तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. जर तिकडे अशी परमिशन दिली आहे की तुम्ही टॅक्स कलेक्ट करू शकता तर कलेक्ट करू शकता. रिव्हर्स चार्जमध्ये अशा पण काही एंट्री आहे की जिकडे जर का सप्लायर रजिस्टर आहे तर सप्लायर टॅक्स घेताना चालेल, अशा पण काही एंट्री आहे. पण सप्लायर रजिस्टर नाहीये तर मग रिसिपिएंटने रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स. तशा एंट्री फार कमी आहेत. इथे गव्हर्नमेंटला वाटतं की आपण सप्लायरला स्कोप देऊया, तिकडे त्यांनी दिलाय, अदरवाईज मग रिसिपिएंटवर टॅक्स ठेवलाय. तसं गुड ट्रान्सपोर्ट एजन्सीज आहे
ट्रान्सपोर्टरच आहे. जर ट्रान्सपोर्टरनी 12% GST कलेक्ट केला इनवॉइसवरती तर मग रिव्हर्स चार्ज येत नाही. पण जर ट्रान्सपोर्टर GST 12% कलेक्ट करत नाही, CGST 6 EGST 6 कलेक्ट करत नाही, तर मग रिसिपियंटनी 5% GST द्यायचा रिव्हर्स चार्ज. पण रेट पण ठेवला ना फिक्स. रेट पण ठेवलाय. जर ट्रान्सपोर्टरने सांगितलं की आम्हाला 12% आम्ही कलेक्ट नाही करणार, तर 5% मग रेसिपियंटने द्यायचे. आता रेसिपियंट 12% फॉरवर्ड चार्जमध्ये देऊ या 5% रिव्हर्स चार्जमध्ये देऊ, याचं क्रेडिट रेसिपियंटला मिळणार, याचं क्रेडिट रेसिपियंटला मिळणार. पण जर ट्रान्सपोर्टरनी, गुड ट्रान्सपोर्ट एजन्सीनी, GTAनी जर 12%नी जर का इनवॉइस रेज केला असेल तरच त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार. जर तो टॅक्स कलेक्ट करत नसेल तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन. तुझ्याकडे एकच गाडी आहे, छोटा ट्रान्सपोर्टर आहे, बरोबर आहे. तू गाडी रिपेअर करायला कुठे नेशील? छोट्या मोठ्या गॅरेजवर नेशील, बरोबर आहे. कारण की तुला एकच गाडीचं मेंटेनन्स करायचं आहे. तू किती वेळा निघेल वर्षातून? फार कमी वेळा निघेल. तू किती वेळा टायर चेंज करशील? फार कमी वेळा करशील. पण ज्यांच्याकडे 50 गाड्या आहेत, 50 गाड्या आहेत, त्यांच्याकडे 50 ड्रायव्हर, 50 प्लेयर, त्याचे इनवॉइस बनवायला, ट्रॅफिक कंट्रोल करायला माणसं असणार. आता त्यांना कुठल्या ना कुठल्या गाडीचा रोज मेंटेनन्स करायला लागेल, पार्ट्स लागतील. म्हणजे जसं गॅरेजमध्ये स्टॉकमध्ये पार्ट असतात तसे स्टॉकमध्ये पार्ट आणत असतील. आता जर काय आपल्याला स्टॉक लागतो, काही हजाराला GST आपण देतो गव्हर्नमेंटला, तर आपण काय करणार? मग रजिस्टर सप्लायर करणार, स्टॉक घेणार. मग तिथे त्यांना 12% घेणं चांगलं फायदेशीर आहे ना. ट्रान्सपोर्ट कंपनी असेल छोटी मोठी, त्यांच्याकडे हजार गाड्या असणार पण ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. अगदी 10 गाड्या जरी असतील तरी पण 12% रेट फायदेशीर जातो. त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. खर्च किती आहे रिटर्न फाईल करण्याचा, आणि किती रुपये वाचतात ते बघा. पहिली गोष्ट बघा, जर का ट्रान्सपोर्टरला रजिस्ट्रेशन घ्यायचं नसेल तर त्याला तो पण चॉईस आहे. कारण रिव्हर्स चार्जमध्ये दिलेला आहे ना. जो तुमच्याकडनं सर्व्हिस घेईल तो टॅक्स भरेल. पण जर एखाद्याला 12% तो बोला ठीक आहे मला 12% द्या, तुम्हाला रिव्हर्स चार्ज भरायला लागणार नाही, असे पण लोकांना पाहिजे असतात ना, की मला रिव्हर्स चार्ज आहे मग वेगळा चार्ज रेकॉर्ड करा, तो भरा, मग क्रेडिट द्या. गुंतागुंत वाढते. तुम्हाला टॅलीमध्ये एंट्री दाखवून द्यायची की फॉरवर्ड चार्जची एंट्री एका एंट्री संपते, रिव्हर्स चार्जची एंट्री करायला तुम्हाला 4 एंट्री करावं लागतं. तुमच्याकडे तेवढं अकाउंटिंग स्किल असेल तर तुम्हाला रोजचं नाही काय, त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. ज्यांना जमतं त्यांना काय वाटत नाही. 5% आमचं आम्ही भरू आणि करू क्रेडिट, 12% तुम्हाला दिले तुम्ही नाही भरले तर आम्ही कोणाला सांगायचं. त्यामुळे काही कंपनीने अशीच अडचण टाकतात की 12% नकोच, तू एकतर अनरजिस्टर पाहिजे किंवा मग कसं होतं की एखाद्या व्यक्तीचं रजिस्टर आहे तर त्याच्यावरती विश्वास करता येतो, त्याची एक क्रेडिबिलिटी आहे, त्याची क्रेडिबिलिटी लक्षात घ्या. त्याची एक विश्वासार्हता आहे की जो व्यक्ती सिरियसली बिझनेस करतोय म्हणून तो काय करतोय, GST मध्ये रजिस्ट्रेशन घेतोय, तो करणार बिझनेस प्रॉपरली करणार. काहीतरी कळतं त्याला यामधलं. म्हणजे इथे कसं होतं की हे चॉईस गव्हर्नमेंटने त्यांना दिले.
ट्रान्सपोर्टर छोट आहे बघा, सगळ्यांचं बघायचं आहे गव्हर्नमेंटला, सगळ्यांना सांभाळायचं आहे. पूर्वी छोटे ट्रान्सपोर्टर होते, आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आता त्या कंपन्यांचं म्हणणं की आम्हाला तुम्ही कसं रेस्ट्रिक्ट करता, लावा तुम्ही 18%, आम्हाला ITC द्या ना आमचा मटेरियलचा, 12-18 काही लावा, आम्ही ज्यांना कोणाला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देऊ त्यांना ITC मिळणारच आहे. 12 दिले काय आणि 18 दिले काय. जेव्हा अनरजिस्टर्ड कस्टमर जो आहे, रिसिपिएंट जो आहे, तो रजिस्टरच आहे. मग रेट 5 का असो, 12 का असो, 18 का असो, काय फरक पडत नाही ना. इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो की ज्या वेळेस तुम्हाला क्रेडिट द्यायला लागतं. इनवॉइस तुम्हाला मी आज दिला, मला पेमेंट मिळणार नाही ना आज. पेमेंट जर का 30 दिवसानंतर मिळणार असेल तर मग टॅक्सची अमाऊंट पॉकेटमधून द्यावी लागते. तेव्हा 18% त्रास होतो. मग तेव्हा 12% ओके. मग हाही विचार करून त्यांना रेट 12% दिला ट्रान्सपोर्टरना. ही कंपनी काय लवकर पेमेंट करत नाही. मग GST फॉरवर्ड चार्जमध्ये पाहिजे, कंपनी नाही पाहिजे, ठीक आहे. म्हणजे याचं अकाउंटिंग होणं, याच्या सगळ्या प्रोसेस होणं, यात पण जर का त्रास असेल तर मग त्यातही लोकांना बरं वाटतं की ठीक आहे ट्रान्सपोर्टर जेन्युइन आहे, 12% बरं आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, 12% आपण टॅक्स दिला तर ते काय रिटर्न फाईल वेळेत करतील, प्रॉपरली करतील. आणि नाही केला तर त्यांचं पेमेंट तेवढं आपण अडकून ठेवायचं. तुम्ही भरल्यावरती एंट्री तुमच्या नावावर घेतल्यावरतीच तुम्हाला टॅक्सचे पैसे मिळतील, हे ते करू शकता. त्यामुळे गरजेप्रमाणे 5%, 12%, अनरजिस्टर्ड राहा, अनरजिस्टर्ड राहा, डिपेंड आहे. ज्याला जसा अनुभव येतो त्याप्रमाणे त्याला गरज वाटते की अनरजिस्टर्ड राहावं का रजिस्ट्रेशन घ्यावं. मग रजिस्ट्रेशन घेतलं तर मग रिव्हर्स चार्ज ठेवू का 12% फॉरवर्ड चार्जमध्ये घेऊ, हा त्यांना चॉईस आहे. आणि तुम्ही एकदा का वर्ष सुरू झालं का तिकडे डिक्लेरेशन द्यावं लागतं किंवा चेंज करायचं असेल द्यावं लागतं. समजा माझं 5% चाललंय आणि मला 12%ची गरज वाटते आहे, तर मग एप्रिलच्या अगोदर तिकडे जाऊन ऑप्शन चेंज करायला पाहिजे. एकदा ऑप्शन चेंज केला वर्षभर तोच चालेल 12% वाला. एकदा तुम्हाला हे ऑप्शन कळले तर तुमच्याकरता काय सुटेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवाल की आपण आता ट्रान्सपोर्टवर बघायचं आहे तर विचारायचं रेट कुठला घेणार, 5 का 12, कारण रजिस्टर आहे. तो बोलला 12, तुम्हाला 12 पाहिजे, तुम्ही बघ 12च पाहिजे आम्हाला. आणि पेमेंट कधी करणार, GST दाखवलं GST पेमेंट मिळणार, हे तुम्ही ॲग्रीमेंट करा. बाकी पेमेंट तुम्हाला इमिजिएट देऊ, माल पोचला पेमेंट घेऊन जा, पण GSTचं पेमेंट तेव्हाच मिळेल ज्या वेळेस रिटर्न फाईल होईल. ते तुम्हाला रिव्हर्स चार्जच्या एंट्रीज करता येत नसतील किंवा त्यात तुम्हाला गुंतागुंत अवॉइड करायची असेल तर हा चॉईस बेटर आहे की 12%वाला ट्रान्सपोर्टर बघायचा आणि त्याला जे काही ॲग्रीमेंट आहे त्यात हे ठरवायचं की GSTचं पेमेंट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही GSR1 फाईल करता आणि आमचं नाव दाखवता आणि आम्हाला 2B एंट्री दिसते, 2A एंट्री दिसते, मगच तुम्हाला पेमेंट होईल. ही आहे प्रॅक्टिस, काय लोक असं करतात. किंवा तुम्हाला आम्ही जी अमाऊंट आहे GSTची ती चलन भरूनच देऊ. 10,000 आहे, 10,000 तुम्हाला तुमच्या नावावर आम्ही ट्रान्सफर करू आणि जे वरचे जे काय टॅक्सचे पैसे आहेत 1,200 रुपये, CGST 700, GST 700 हे चलन भरून देऊ. पण हा पण फॉर्म्युला फेल झाला आहे, कारण की सगळे लोक असं करत नाही. 10 जणांमध्ये एकच म्हणून असं करतो, 9 जण अशी सरळ त्याला पेमेंट करतात, मग तो रिटर्न फाईल नाही करत. मग तुम्ही चलन त्याला भरून देऊन पण उपयोग काय होत नाही. त्यामुळे बेटर आहे पैसे तेव्हाच घे जेव्हा तू भरशील. (9.4) मध्ये स्पेसिफिकली हे आहे की जो सप्लायर जो आहे, सप्लायर हा अनरजिस्टर आहे. सप्लायर जो आहे तो अनरजिस्टर आहे. अनरजिस्टर्ड सप्लायरकडून जर तुम्ही सप्लाय घेतला, तुम्ही रजिस्टर्ड पर्सन आहात, त्याच्यावर टॅक्स गव्हर्नमेंटला मिळायला पाहिजे.
तुम्ही झेरॉक्स काढली, सपोज तुम्हाला झेरॉक्स काढायला लागतात आणि तुमचं एकदाच महिन्याच्या एंडला एक बिल बनते 1,000 रुपये. 1,000 तुम्ही पेमेंट केलं झेरॉक्सचं, याच्यावर टॅक्स कोण देणार आहे? झेरॉक्स करता रजिस्टर आहे, फोटोकॉपी म्हणतो आपण, फोटोकॉपी झेरॉक्स. पण या 1,000 तुम्ही त्याला पेमेंट करताय ना, तुम्ही याच्यावरती काय करा, GST भरा. छोट्या मोठ्या तुम्ही किती गोष्टी घ्याल, पेन, पेन्सिल, स्टॅपलर, डेली काय तुम्ही टी वगैरे ऑर्डर होत असेल बाहेर ना, हे सगळे अनरजिस्टर्ड पर्सनकडनं होणे सप्लाय आहेत. रजिस्टर्ड पर्सननी त्याच्यावर टॅक्स द्यायचा. अशा प्रोव्हिजनने काय होईल, ज्यावेळेस 1 जुलै 2017ला हा सेक्शन जेव्हा ॲप्लिकेबल झाला, आता आपल्याला या महिन्यापासून नवीन काय, बाकी सगळं आपलं व्हॅट प्रमाणे चालणार आहे, सर्व्हिस टॅक्स प्रमाणे चालणार आहे. पण ही जी प्रोव्हिजन 9(4) जेव्हा लोकांना कळली, ही प्रोव्हिजन जी आहे ही अगोदर नव्हती अगोदरच्या ॲक्टमध्ये. आता ह्या GST मध्ये ही आल्यामुळे काय झालं, लोकांमध्ये अशी खळबळ मारली. सगळे दुसऱ्यांना विचारायला लागले, तू रजिस्टर आहेस ना? रजिस्टर नाही आहे, एक तर रजिस्ट्रेशन घे, नाही तर माझं काम विसर यापुढे आता. कारण तुला मी पेमेंट करणार आहे, तू मला बिल देणार, अनरजिस्टर आहे, त्याचा टॅक्स मला भरायला लागेल. असे रोजचे 4-5 पेमेंट, महिन्याला असे 100-150 पेमेंट वरती टॅक्स भरा, त्याचा अकाउंटिंग करा. ही जबाबदारी वाढली ना, काम वाढलं नाही. मग काय लोकांनी, छोटे मोठे व्यापारी होते असे, त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं. आणि गव्हर्नमेंटने आणखीन एक अशा प्रकारची प्रोव्हिजन करून ठेवली होती की रजिस्ट्रेशन घेतलं कोणी, ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3 म्हणजे व्हॉलंटरी, तर 1 वर्ष तो रजिस्ट्रेशन कॅन्सल नाही करू शकत. जर रजिस्ट्रेशन घेतलं आणि तुम्हाला वाटलं रे आपण फसलो, रिटर्न करायचे, एका महिन्याचे 3 रिटर्न आहेत. 3 रिटर्न एका महिन्याला, त्यावेळी GSR 1, GSR 2, GSR 3 हे कोणाला माहीत नाही. रजिस्ट्रेशन काढायचे 10,000, रिटर्न करायचे महिन्याला 5,000, 6,000, वर्षाला 40,000, 60,000, 80,000, काय काय असे रेट त्यावेळेस मार्केटला आले. मग एखाद्या व्यक्तीला कळलं रे आपल्याला एवढं परवडणार नाही, कॅन्सल करूया आपण रजिस्ट्रेशन. 1 वर्ष अडकला तो. काय लोक अडकले याच्यामध्ये. म्हणजे एक माणूस आला, माझा धंदाच नाही, तर तुम्हाला करायला लागेल, तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलंय म्हटलं तर मला करायला लागेल. आणि म्हटलं 3 रिटर्न आहेत, कोण किती स्वस्तात करेल? एवढी सगळी म्हटलं गदा मजुरी करायची, कोण स्वस्तामध्ये करेल? बरेच दिवस काय काय वेबसाईटला प्रॉब्लेम होते, रिटर्न होत नव्हते. तो माणूस माझ्याकडे यायचा आजनामधनं, बघा जरा काय, मी आता माझ्या याच्यावर मालच घेणार नाही, त्या नंबरवरती मालच घेणार नाही, मग नील रिटर्न करतो मी. नील रिटर्नचे किती रुपये घ्याल? तो माणूस खरंच त्रस्त झाला, त्याने अगोदर माहिती नाही काढली. त्याने ह्या दुसऱ्या एका व्यक्तीकडनं 3,000 रुपये रजिस्ट्रेशन केलं. 3,000 रुपये तो रजिस्ट्रेशन करायचा तो माणूस. आणि मग त्याने त्याला CA कडे पाठवलं. त्या CA त्याला सांगितलं की तुझे 4 बिल आहेत, 5 बिल आहेत, मी तुझ्याकडनं 3,000 रुपये घेईन दर महिन्याला. तो बोल 3,000 रुपये काय, मी महिन्याला कमवतो 12-15,000, त्या 3,000 रुपये तुम्हाला दिले तर मी घर चालू कसं? GST नंबर का घेतला की मला माझा समोरचे बोलले काम मिळणार नाही तुला यापुढे आता, म्हणून नंबर घ्यायला लागला. की जे मला मार्जिन त्यांना मिळत होतं त्यातलं अर्धं मार्जिन जर का यात गेलं रिटर्न फाईल करण्यामध्ये, आता हा तर मंथली झाला, मग ॲन्युअल रिटर्न हे 10,000 15,000, हे कोणी पहिले माहिती नाही काढली. मला कोण विचारायचं रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे म्हणून, मला कोणाची कॉल आहे, विचारायचं तुमचा टर्नओव्हर किती आहे, तुम्ही महिन्याला कमवता किती, तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला महिन्याला खर्च किती आहे? विचार करा, मला कळवा. रजिस्ट्रेशन म्हटलं तुमचं 3 दिवसामध्ये होईल, पण ते तुम्हाला पुढे जो खर्च देईल तुम्हाला याची काय कल्पना आहे का? नाही, काय माहीत नाही आम्हाला, फक्त ते सप्ताह हे आमचे फक्त जे ज्यांना माल विकते ते बोलले रजिस्ट्रेशन घे, त्याशी तुला बिझनेस मिळणार नाही. तुला तर ही एक अफवा उठली आहे मार्केटला की आता GST नंबरशिवाय धंदा होणार नाही, ही अफवा उठली खरी. तर म्हटलं हे पॉसिबल नाही तुमच्यासाठी. म्हणजे छोट्या बिझनेसमॅनला गव्हर्नमेंट ते मरणार, अशी
परिस्थिती निर्माण झाली. नंतर गव्हर्नमेंटने तो लॉ चेंज केला वर्षभरानंतर, की आता ज्यांना कोणाला घ्यायचं आहे, कॅन्सल करायचं आहे, ते कॅन्सल करू शकतात. पण या 9(4) मुळे तो प्रॉब्लेम झाला. आणि मग 9(4) जो काय होता, 2017ला हा चालू केला त्यांनी. पण हा चालू केल्यावरती लोकांनी ह्याला ऑब्जेक्शन घेतलं की हा 9(4) नाही पाहिजे आम्हाला. कसं आहे बघा, तुम्ही 1,000 रुपयाचे मटेरियल घेतलं, 180 रुपये टॅक्स सप्लायरने लावला नाही, तुम्ही 180 रुपये भरा आणि त्याचा क्रेडिट घ्या. गव्हर्नमेंटला फायदा काय याच्यामध्ये? गव्हर्नमेंटला याच्यामध्ये काय फायदा नव्हता. फायदा कोणाचा होता त्याच्यामध्ये? ह्याच्यामुळे काय होतं, अशा गोष्टींमुळे रोजगार निर्माण होतो, रिटर्न्स वाढले, काम वाढलं, रोजगार निर्माण होतो. सीएकडे 10 माणसं कामाला होती, तिथे यापुढे 15 माणसं काम करतील. एखादी बऱ्यापैकी मोठी कंपनी आहे, त्यांच्याकडे अकाउंटंट ते पार्ट टाइम फुल टाइम ठेवत नाहीत. मग तिकडे त्यांना कळेल की जीएसटीमुळे आता आपल्याला फुल टाइम अकाउंटंट ठेवायला पाहिजे, ते ठेवतील. किंवा जिकडे फुल टाइम अकाउंटंट आहे त्याला एखादा असिस्टंट मिळेल, रोजगार निर्मिती होईल. पण छोट्या व्यापाऱ्यांच्या अंगाशी आला. आणि जो 9(4) जो आहे तो मग नंतर गव्हर्नमेंटने त्याला सस्पेंड केला की आता नाही, ही प्रोव्हिजन लागू होणार नाही. मग 6 महिने सस्पेंड, मग अजून 6 महिने, असं करत करत तो कधी ॲप्लिकेबलच झाला नाही. 2-3 वर्षानंतर मग गव्हर्नमेंटने त्याला चेंज केला. आता बदल केलेला, जो बदल केला तो 9(4) आहे आपल्याकडे. काय नाही, बदल असा केला की याचं जे ड्राफ्टिंग होतं ते चेंज केलं. आता काय बघा काय दिलंय, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन. पहिले क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन नव्हतं, सगळ्यांकरता होतं, सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल. आता सांगितलं की आम्ही सांगू त्या रजिस्टर्ड पर्सननीच जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केलं, ते पण स्पेसिफाईड कॅटेगरीज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और गुड्स, बस ह्याला मर्यादित केला. आणि मग गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं की आता जर बिल्डर आहे, जर बिल्डरनी, म्हणजे बिल्डर कोण झाला इथे, क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन, प्रमोटर किंवा बिल्डर, त्या बिल्डरनी काय परचेस केलं कॅटेगरी ऑफ गुड्स हे पण गव्हर्नमेंटने सांगितलं. आणि कोणाकडनं, हे मात्र इथे फिक्स राहिलं, अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं. अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं जर बिल्डरनी सिमेंट परचेस केलं तर त्याचा टॅक्स त्यांना द्यायला लागेल. म्हणजे सिमेंट हे कंपल्सरी रजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय करायला लागेल, सप्लाय जो आहे तो घ्यायला लागेल बिल्डरला. आणि इथे हे गरजेचं होतं कारण की गव्हर्नमेंटनी लॉ थोडा चेंज केला. जे कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डर आहे, बिल्डिंग, ते त्यांनी एखादा फ्लॅट बनवला, यावर त्यांनी 2 रेट ठेवले. अफोर्डेबल हाऊसिंगसाठी 1%, हे ठराविक स्क्वेअर फूट एरिया आहे किंवा ठराविक अमाऊंट आहे, छोटे फ्लॅट आहेत त्यांच्यामध्ये, त्यांच्याकडे त्याला 1% रेट. आणि बाकी दुसऱ्या त्याच्या वेगळ्या फ्लॅटवरती 5% रेट. 12%वरनं 5% 1%वरती आणला. पण त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट रिस्ट्रिक्ट केला. इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही प्रमोटरला. आता जर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नसेल तर मग तुम्ही सप्लाय कोणाकडनं घ्याल, ऑब्वियसली अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घ्याल. आणि मग अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेऊ नये म्हणून सांगितलं की जर तुम्ही सिमेंट परचेस केलं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तर तुम्हाला त्याचा GST द्यायला लागेल. कॅपिटल गुड्स पण तसेच, मशिनरी घ्या, काही घ्या, 100% रजिस्टर्ड पर्सनकडून घ्यायचे. आणि बाकी इनपुट सर्व्हिसेस 80% पर्यंत रजिस्टर्ड पर्सन आणि 20% अनरजिस्टर्ड चालतील. समजलं ना? तुम्हाला फरक कळावा 9(3) आणि 9(4) म्हणून तुम्हाला मी जे सांगितलं की बिल्डरसाठी ॲप्लिकेबल केलं आहे, ते पण असे स्पेसिफिक गुड पण सांगितले, या गुड्सवरती ॲप्लिकेबल. मी नंतर परत ते डिस्कस करेन 9(4). 9(3) मध्ये पण नोटिफिकेशन काय काय आहेत
त्या आपल्याला सगळ्या डिस्कस करायच्या. आता फक्त आपण सेक्शन समजून घेतोय. स्पेसिफाईड कॅटेगरीज ऑफ गुड्स. आता इथे बाकी प्रकार दिले. ॲज द रिसिपियंट ऑफ सच सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बोथ अँड ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू सच रेसिपियंट ॲज इफ ही इज द पर्सन लायबल फॉर पेईंग द टॅक्स. त्याला टॅक्स पे करायला लागेल. आता जर का इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार असेल तर मिळेल, जर नसेल मिळणार तर नाही मिळणार. टॅक्सचं पेमेंट करायला लागेल, त्याचा रिटर्न पण करायला लागेल. बाकी सगळे प्रोव्हिजन त्याला ॲप्लिकेबल होतील. बघा आता 9(3) आणि 5(3) नोटिफाईड गुड्स, नोटिफाईड सर्व्हिसेसवरती पेएबल बाय रजिस्टर्ड पर्सन, हे रिसिपियंटनी भरायचे. सप्लायर आपला सप्लाय देईल गुड सर्व्हिसेसचा. टॅक्स कोणी जमा करायचा? गव्हर्नमेंटकडे. तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स द्या, सप्लायरला सप्लायची अमाऊंट द्या. सगळ्या गुड्ससाठी नाही, सगळ्या सर्व्हिसेससाठी नाही. जे काय नोटिफाईड सप्लाय असतील गुड सर्व्हिसेस तेवढेच. आणि 9(4) नोटिफाईड सप्लायर, नोटिफाईड सप्लाईज ज्या असतील जर का त्या अनरजिस्टर्ड पर्सनकडून घेतल्या तर मग जो नोटिफाईड रजिस्टर्ड पर्सन आहे, क्लास ऑफ पर्सन कोण आहे? बिल्डर आहे. मग बिल्डरनी जर परचेस केलं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तर त्याला ज्या गुड्सवरती किंवा सर्व्हिसेसवरती टॅक्स भरायला सांगितलं आहे, जर परचेस केल्यास अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तरच त्याला भरायचं आहे, अदरवाईज सगळ्या गुड्सवर नाही. ओके. तर सिमेंट सांगितलं 100% आणि इतर गुड्स सांगितले 80%, आणि त्यांनी स्टील परचेस केलं तर एकूण अमाऊंट किती आहे बघा. 80% परचेस केलं रजिस्टर्ड पर्सनकडनं, ओके. 20% परचेस केलं आहे, 10% परचेस केलं अनरजिस्टर्ड, त्याच्यावरती टॅक्स नाही भरायचं. 3 गोष्टी आहेत. क्लास ऑफ पर्सन कोण आहे? बिल्डर. रिसिपियंट कोण आहे? अनरजिस्टर्ड. आणि गुड्स कुठले आहेत तेही बघायचे. हे तिन्ही बघायला लागेल. जे त्यांनी परचेस केलं रजिस्टर्ड पर्सनकडनं मग 9(4)चा प्रश्नच नाही. त्यांनी रजिस्टर्ड पर्सनकडून सप्लाय घ्यावा म्हणून तर हा सेक्शन आहे. आणि त्याला ITC मिळणार नाही, म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार आहे, हे लक्षात घ्या. यातनं गव्हर्नमेंटला काय फायदा आहे? मॅन्युफॅक्चररकडनं डिस्ट्रीब्युटरनी परचेस केलं, बरोबर आहे, अगदी कमी अमाऊंटला. जे मार्केटला 500ला विकलं जातं ते त्याला 200ला मिळेल डिस्ट्रीब्युटरला. आता डिस्ट्रीब्युटरकडनं परचेस केलं अनरजिस्टर्ड पर्सननी, तर गव्हर्नमेंटला समजा एक सिमेंटची गोणी आहे जी मार्केटला 500 रुपयाला विकली जाते, डिस्ट्रीब्युटरने 200ला विकली अनरजिस्टर्ड पर्सनला. आता अनरजिस्टर्ड पर्सननी पुढच्या चेनमध्ये अनरजिस्टर्ड पर्सनलाच विकली तर 200वर टॅक्स मिळतो. पुढे टॅक्स कुठे मिळणार आहे? 200 ते 300 होईल, 300 ते 400 होईल, पण टॅक्स कुठे त्यामध्ये? म्हणजे टॅक्स कलेक्शन 200वरच झाला ना. जर मी घ्यायला गेलो एखाद्या स्टोअरमध्ये, तो स्टोअरवाला पण अनरजिस्टर्ड आहे, त्याने ज्याकडनं परचेस केलं तो पण अनरजिस्टर्ड आहे, म्हणजे पुढे व्हॅल्यू ॲडिशन झालं नाही. व्हॅल्यू ॲडिशन झालं नाही. बघा 4 रजिस्टर्ड पर्सनकडनं आलं, चौघांना पण ITC मिळेल, पण व्हॅल्यू ॲडिशन होत ते तो टॅक्स कोणाकडनं मिळतो? शेवटी मी घेणार आहे. मी अनरजिस्टर्ड आहे, मी कंझ्युमर आहे, मी माझ्या होम यूज करता काही घेतो, तर मला ती वस्तू फायनली 500ला पडणार आहे. पण ती जेव्हा कंपनीने बनवली, मॅन्युफॅक्चरने बनवली, त्याला 200ला बनवली. मग 200वर लागलेला टॅक्स डिस्ट्रीब्युटरने आपला ITC क्लेम करेल. तो पुढे सप्लाय चेनमध्ये जेवढे रजिस्टर्ड पर्सन आहेत ते सगळे आपापला व्हॅल्युएशन करून आपला टॅक्स जमा करतील, आपापला इनपुट टॅक्स घेतील. मग फायनली सगळ्यांचा टॅक्स बर्डन पास ऑन कोणाकडे होईल? पास ऑन येईल माझ्याकडे. पास ऑन माझ्याकडे येतं, सगळ्या वजन मी घेतो
आणि तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतो. मग सेम ते बिल्डरने जर केलं, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलं, तर त्याला पण कमी किमतीत मिळू शकतं आणि त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स कमी मिळू शकतो. म्हणून ते रिस्ट्रिक्ट केलं की आता आम्ही यापुढे तिकडे आम्हाला जाणीव होईल की टॅक्स आमचा कमी होऊ शकतो, तिकडे आम्ही त्या ठराविक पर्सनना नोटिफिकेशनद्वारे सांगू की जर तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय घेतलात तर तुम्हाला टॅक्स द्यायला लागेल, तर त्यांच्याकडनं आम्हाला टॅक्स मिळत नाही. म्हणजे 200 रुपयाचं सिमेंट 400 रुपयाला जर का त्यांनी घेतलं आणि मध्ये अनरजिस्टर्ड पर्सन असतील, ते 400वरचा टॅक्स यांनी भरला म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला 400वरती. ओके, काहीतरी फायदा असल्याचे होणार नाही ना काय. तर मग इथे गव्हर्नमेंटचं नुकसान होत होतं, म्हणून त्यांनी या प्रकारे टॅक्स द्यायला लावला. सेम त्यांच्याकडे हेच टेक्निक होतं की सगळ्यांना अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तुम्ही टॅक्स त्यांना भरायला लावा, म्हणजे कुठेतरी आपला टॅक्स वाढेल. बऱ्याच सप्लाय चेनमध्ये बरेच लोक अनरजिस्टर्ड, रजिस्टर्ड पर्सन कमी आहेत, अनरजिस्टर्ड जास्त आहेत, त्यामुळे टॅक्स कलेक्शन कमी होतं. जे रजिस्टर्ड पर्सन असतील ते रजिस्टर्ड एकतर रजिस्ट्रेशन वाढतील, रजिस्ट्रेशन वाढल्यामुळे काय होईल, टॅक्स कलेक्शनचा विषय वेगळा आहे. रोजगार तर वाढेल, जेवढे लोक CA करतायत त्याहून जास्त CA रोजगार मिळेल, म्हणजे CA करणारे लोक वाढतील. म्हणजे बऱ्याच सेक्टरमध्ये काय होतं, त्याचा एक प्रभाव पडतो, परिणाम होतो. आपल्याला एवढं कळत नाही, आपण एवढा विचार करत नाही, पण ज्यांना देश चालवायचा आहे त्यांना बघावं लागतं की आपण एक छोटी गोष्ट तरी करतो. साधं बघा, कांद्याचा भाव वाढला किती मोठा गोंधळ होतो, डाळीचा भाव वाढला किती गोंधळ होतो. आता यांनी सोयाबीन काय इम्पोर्ट केलंय, आता सोयाबीनचा भाव कमी झाला म्हणून आता ही न्यूज चालू आहे. तुम्ही न्यूज बघता की नाही, काही टन सोयाबीन आपल्याकडे सप्लाय नव्हता म्हणून इम्पोर्ट केलं मोदींनी. आता तो इम्पोर्ट केलेला सोयाबीन जेव्हा येणार आहे तेव्हाच आपल्याकडे जे पीक जे घेतलं होतं यांनी ते तयार सोयाबीन मार्केटला येणार आहे. आता अंदाज असतो नसतो आणि हे सगळं काय चाललंय त्यांना माहिती, गव्हर्नमेंटकडे सगळी माहिती असते. त्यांना कळलं कसं की आपल्याकडे मटेरियल कमी आहे, आपल्याकडे माल कमी आहे, ते इम्पोर्ट जेव्हा करतात तेव्हा मी किती इम्पोर्ट करायला पाहिजे, आपल्याकडनं किती प्रोडक्शन होणार आहे, दरवर्षी किती होतं, त्यांच्याकडे सगळा डेटा असतो ना. पण त्यांच्याकडे आपल्या बघा, आपल्याकडे खरी न्यूज नसते. आपल्याकडे समोर जे न्यूजमध्ये येते ना की बघा कसा रेट पडला, पण रेट वाढला होता तो लेवलला आला असं आपल्याला खरी न्यूज कोण देत नाही. जो न्यूज देतो विरोधी पक्षाचं काम काय, सरकार विरोधी न्यूज देणं. बघा सरकार कसं अन्याय करतंय. पण आपल्याकडे मधल्या काळामध्ये सप्लाय नव्हता, मार्केटला सफिशियंट तेवढ्या जेवढी मागणी होती तेवढा सप्लाय नसल्यामुळे तो रेट वाढला होता, चढला होता रेट. पण ते सांगणार नाही, ॲव्हरेज रेट काय ते सांगणार नाही. मटार मिळतो आपल्याला 20 रुपये किलो, पण मटारचा नॉर्मल भाव किती आहे, 200 रुपये किलो, 160 रुपये किलो, हा नॉर्मल भाव आहे. पण जर कोणाला न्यूज दिली ज्यांना माहीत नाही की भाव काय जातो मार्केटला, बघा गव्हर्नमेंटने इम्पोर्ट केला मटार, आता भावाला 40 रुपयावरती, 40 रुपये किलो झाला. न्यूज अशाच प्रकारे दिली जाते की यातनं आपल्याला कळतं की अरे काहीतरी गडबड चालली गव्हर्नमेंटची, किंवा यांना कमिशन मिळते म्हणून एवढं इम्पोर्ट करतात. अशी न्यूज केली तर लोकांना खरं वाटतं. त्यामुळे एखादी प्रोव्हिजन बनवताना लॉ मेकरचा काहीतरी थॉट असो मागे, तो थॉट त्यांनाच माहिती असतो. पण त्यांचा उद्देश जरी चांगला असला की देशाला जास्त पैसा मिळेल किंवा रोजगार मिळेल लोकांना, ह्या जो इम्पॅक्ट आहे प्रत्येकाला थोडा त्रास होईल, पण त्याचा बऱ्याच लोकांना मोठा फायदा होईल. म्हणून काय अशा प्रोव्हिजन बनवल्या जातात. त्यातनं हा 9(4) बनवला होता, पण 9(4)चा निगेटिव्ह इफेक्ट जास्त झाला. त्यामुळे 9(4) गव्हर्नमेंटला पहिले सस्पेंड आणि नंतर त्याला बदल करून आणायला लागला. आता हा नव्या फॉर्ममध्ये, पहिले सगळ्यांकडे 9(4) होता, आता फक्त बिल्डर करायचा आहे. आणि जर बिल्डरनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय केला तरच त्याला बघायला लागेल की आपल्या कुठल्या गुड्सवरती 9(4) लागतोय.
क्लिअर झाला. आणि 9(3) मात्र सगळ्यांकरता आहे. जर तुम्ही नोटिफाईड समजा एक 15-20 सर्व्हिसेस आहेत त्या तुम्ही घेत असाल तर तुम्हाला बघायला पाहिजे ही नोटिफाईड सर्व्हिस आहे, ह्याच्यावरती आपल्याला टॅक्स लावत नाही तर मला भरायचा टॅक्स, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. हां, बाकी नॉर्मल चार्ज आहे, बाकी सगळ्यावर नॉर्मल चार्ज आहे. आता वेगवेगळे बदल होत असतात, त्या बदलामधनं सेक्शन 9(5) वाला ECO. आता नॉर्मली 2च पार्ट्या असतात, नॉर्मली 2च पार्ट्या असतात. एजंटला आपण बघितलं की एजंट रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, पण इथे हा एजंट पार्टी नाही आहे, ही तिसरी पार्टी एजंट नाही आहे. एजंट थ्रू बिझनेस होत नाही, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. सप्लायर आहे, रिसिपियंट आहे, हे दोघं एकमेकांची देवाणघेवाण करतात. तिसरी पार्टी काही इन्व्हॉइस बनवत नाही, पण व्यवहार त्याच्या थ्रू होतो. जर का समजा तुम्ही एक टायटन कंपनी आहे, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनं परचेस कराल, इन्व्हॉइस कोण बनवेल? टायटन. मग टायटन ई कॉमर्स ऑपरेटर नाही आहे. ऑलमोस्ट सगळ्या कंपन्यांच्या वेबसाईट आहेत मोठ्या मोठ्या, तुम्ही त्या वेबसाईटला जा, त्यांचे गुड्स बघा, रेट बघा, परचेस करा, इन्व्हॉइस त्याच नावाने मिळणार. पण ॲमेझॉनवरून परचेस करता तेव्हा ॲमेझॉनचा इन्व्हॉइस नाहीत, फ्लिपकार्टचा इन्व्हॉइस नाहीत. सप्लायर कोण आहे? इन्व्हॉइस आल्यावरती कळतं आपल्याला कोण सप्लायर आहे, कुठला आहे, काय नाव आहे, हे कळतं. आपल्याला जेन्युइन वस्तू मिळेल, आपली फसवणूक होणार नाही, आपण रिटर्न करू शकतो, हे सगळं ॲमेझॉन बघणार. बरोबर नाही, आमच्याकडून तुम्ही परचेस कराल तर तुम्हाला जी क्रेडिबिलिटी आहे ती आम्ही बघू, तुमची फसवणूक होणार नाही आम्ही बघू. तुम्हाला वस्तू पसंत नाही, त्यात त्यांनी सांगितलं आहे की जर का तुम्हाला वस्तू आली, काय प्रॉब्लेम आहे, रिटर्न करा. तुम्हाला एक फोन येतो, विचारतात तुम्ही का परत करताय, मी रिझन दिलेलं आहे की ॲज पर स्पेसिफिकेशन हे गुड्स नाही आहे. मला सांगितलं रिझर्वेशन एवढ्या % आहे, मला सांगितलं त्याला हे पोर्ट असतील, मला सांगितलं तसं ते नाही आहे. मी एक प्रोजेक्टर मागवला, त्यांनी सांगितलं होतं की ह्या प्रोजेक्टरला वायफाय लागेल, वायफाय लागत नाही, त्याला वायफाय कनेक्शन नाही प्रोजेक्टरला. मला विचारलं, मी रिटर्न केलं. मग जो सप्लायर होता त्याचा मला कॉल आला की तुम्ही रिटर्न केलं आहे, तर काय प्रॉब्लेम आहे आमच्या प्रोडक्टमध्ये. हां, मग मी सांगितलं ओके असं आहे, म्हणजे ठीक आहे. मग जो व्यक्ती आला त्याने माझ्याकडनं वस्तू घेतली आणि मला तिकडे जेव्हा मी रिटर्न करतोय मला तिथे माझा अभिप्राय टाकता येतो की सप्लायरशी तुमचं कॉन्टॅक्ट झालं का, सप्लायर तुम्हाला नीट बोलला का, सप्लायर पोलाइट होता का, कंप्लेंट नोंदवली तिकडे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. गुड जर परत केले की तुम्हाला एक कॉल येईल आणि मग तुमचं जे काय तिकडे कम्युनिकेशन झालं त्याबद्दल तुम्हाला रिटर्न करताना तिकडे मी त्याची माहिती देऊ शकतो. त्यांच्या रेस्ट्रीमधून त्याला काढतील. लोक तिथनं परचेस काय करतात, इथे लोकांना कॉम्पिटेटिव्ह प्राईस मिळते आणि त्यांना गरजेप्रमाणे जर का रिटर्न पॉलिसी आहे त्यांची रिटर्न करण्याची, रिटर्न ते करतात. त्यांना रिटर्न घ्यायला लागतं. एकदा व्यक्ती ते घेऊन गेला का इमिजिएटली पैसे येतात. मी एक माईक मागवला छोटा, तो माईक बरोबर लागत नव्हता, मी लगेच रिटर्न केला. आता तो माईक परत घ्यायला ते आले पण नाही. 250 रुपयाचा माईक होता, त्या 250 रुपयाच्या माईकमध्ये त्यांना मार्जिन किती, परत तो घ्यायला या आणि घेऊन जा, इथे अगोदर खर्च झाला आहे, त्यांनी सोडून दिला. तो माईक असेल 50-100 रुपयाचा, अगोदर खर्च झाला आहे कुरिअरला. जर कोणी कंप्लेंट दिली तर परत नाही घेत, परत घ्यायलाच येत नाही. तर ECO थ्रू जर परचेस केलं गुड्स नाही, ECO इज नायदर अ सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस नॉर अ रिसिपियंट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बोथ. आता गव्हर्नमेंटने काय केलं की सेक्शन 9(5) मध्ये प्रोव्हिजन काय बघा, द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन
स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता जी एस टी काउन्सिलची मिटिंग झाली त्यामध्ये त्यांना आणखीन काही सर्व्हिसेस वाढवायचे आहेत या लिस्टमध्ये. ते नोटिफाय करतील आज ना उद्या. आत्ता करंटली 3 सर्व्हिसेस आहेत की ज्या जर का इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर कोण आहे पहिलं लक्षात घ्या. जो ओला आहे, ओला आहे, तुम्ही पॅसेंजर आहात, तुम्हाला गाडी पाहिजे, तुम्हाला एक ॲप दिलेलं आहे, तुम्ही ॲपवरती काय बघता कुठे गाडी आहे काय तुम्हाला कळतं, मग तुम्ही बुक करता गाडी. मग तो जो कोण व्हेकलचा ओनर असेल किंवा ड्रायव्हर असेल तो गाडी घेऊन तुमच्या घराजवळ येतो. रिक्षा असो किंवा टॅक्सी असो, 4 व्हीलर असो. यामध्ये पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. ही सर्व्हिस नोटिफाय केली की इथे आम्हाला टॅक्स पाहिजे, इश्यूकडून टॅक्स पाहिजे. बस गव्हर्नमेंटचे टॅक्स सिस्टम वाढलं की नाही. पूर्वी असा काळच नव्हता, अशा प्रकारच्या सर्व्हिस दिल्याच जात नव्हत्या. किंवा यापुढे आणखी नवीन काय डेव्हलपमेंट होईल सांगू शकत नाही, पण गव्हर्नमेंटने सांगितले. तर ई कॉमर्स ऑपरेटरचं जे काय पोर्टफोलिओ आहे हा वाढतोय. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे हा डेव्हलप होतोय. आता ह्या प्लॅटफॉर्म वापरून जर का कोणी आपला बिझनेस वाढवत असेल तर आम्हालाही टॅक्स वाढला पाहिजे सर्व्हिसेसचा. मग जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे त्याने टॅक्स द्यायचा. छोटे मोठे बिझनेसमॅन जे असतील ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतील ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू. मग त्याच्यावरती टॅक्स कलेक्शन मिळण्याकरता गव्हर्नमेंटने ही प्रोव्हिजन केली. बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. The tax on interstate supplies of which shall be paid by the electronic commerce operator if such services are supplied through it. हे दिलं. आणि बाकी हे सगळ्याला कॉमनच आहे. ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट shall apply to such electronic commerce operator as if he is a supplier liable for paying the tax in relation to the supply of such services. म्हणजे त्याला मग टॅक्स जमा करायचा. इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला मिळणार असेल इनपुट टॅक्स क्रेडिटच्या प्रोव्हिजनप्रमाणे रूलप्रमाणे तर तो घेईल. रिटर्नप्रमाणे रिटर्न त्याला करायला लागेल. मंथली रिटर्न, क्वार्टरली रिटर्न, ॲन्युअल रिटर्न सगळ्या प्रोव्हिजन त्याला ॲप्लिकेबल होतील या ॲक्टप्रमाणे. गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन 2 काढल्या आहेत. पहिली काढली GST ॲप्लिकेबल होण्यापूर्वी 28/6/2017ला. यात त्यांनी 2 सर्व्हिसेस नोटिफाय केल्या आणि त्यानंतर त्यांनी 22/8ला आणखीन एक सर्व्हिस नोटिफाय केली. आत्ता करंटली 3 सर्व्हिसेस नोटिफाईड आहेत. हे बघा हे नोटिफिकेशन आहे. आता पॉवर कुठली आहे त्याच्यामध्ये हे नोटिफिकेशनला सबसेक्शन 5 ऑफ सेक्शन 5 हे IGSTमध्ये नोटिफिकेशन आहे. इंटिग्रेटेड टॅक्स रेट. ओके. सर्व्हिस नोटिफाय कुठली केली कोणाकरता आहे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर करता. कॅटेगरीज ऑफ सर्व्हिसेस इंटरस्टेट सप्लाईज झाला तर खाली दिलेले आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स बाय अ रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी कॅब अँड मोटरसायकल पण आहे. ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर का घेतलं तर. ओके. दुसरं लोक असं वेगवेगळ्या फॅमिली ट्रिप वगैरे काढतात. गोव्याला जाऊ, कुठे जाऊ, हॉटेल बुक करतात. आता ऑनलाईन हॉटेल बुक करता येतं ना. सीझन आहे 6 महिन्यांनी हॉटेल मिळणार नाही. आताच बुक करून ठेवूया. जायचं किती मे महिन्यात सुट्टीमध्ये. एक्झाम संपली मुलांची काय आपण जाऊ असे लोक प्लॅन करतात ना उद्यामध्ये. काय काय लोक फॉरेन जातात, काय काय लोक भारतामध्येच गोव्याला वगैरे जातात. जर हॉटेल बुक केलं तर हॉटेलच्या सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन इन हॉटेल. आता हॉटेल हे नाव आहे त्यावेळी तिकडे नाव असेल इन्स, गेस्ट हाऊस. म्हणजे अशी जागा प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन तुम्हाला राहायला जागा मिळेल. कशा करता. रेसिडेन्शियल और लॉजिंग पर्पज. म्हणजे ज्याला तुम्ही हॉटेल म्हणा, इन्स म्हणा, गेस्ट हाऊस म्हणा, क्लब, कॅम्पसाइट और अदर कमर्शियल प्लेसेस meant for
रेसिडेन्शियल ऑर लॉजिंग पर्पज. ई कॉमर्स ऑपरेटर तुझं हॉटेल बुक केलं, आता पुढे काय म्हटलं पाहिजे, एक्सेप्ट ECOला टॅक्स जमा करायला लागेल. पण अपवाद काय दिलाय, अपवाद हे दिले की जर हॉटेल रजिस्टर असेल वेअर द पर्सन सप्लाइंग सच सर्व्हिस, म्हणजे ती अकोमोडेशन सर्व्हिस जो पर्सन सप्लाय करतो तो रजिस्टर असेल तर गव्हर्नमेंटला GST मिळणार आहे. मग काय प्रॉब्लेम नाही, मग तो देऊ दे, मग तुम्ही नका देऊ. ECOला गव्हर्नमेंटने इकडे कन्सेंट दिलं, आम्हाला तुझ्याकडनं किंवा त्याच्याकडनं टॅक्स पाहिजे. ई कॉमर्स ऑपरेटरला आपण बघितलं ना, रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार आहे कंपल्सरी ॲज पर सेक्शन 24. नाही गरजेचं नाही, तुला बिझनेस करायचा आहे ना, तुला बिझनेस करायचा आहे, रजिस्टर येऊ अनरजिस्टर येऊ, रजिस्टर तुझ्याकडे आहेच ना आता. बस त्यामुळे असं कोण बिझनेस आपला बुडवत नाही. आणि जे रजिस्टर आहेत त्यांचा मोठा बिझनेस आहे, त्यांचे आपल्याला व्यवसाय असतात. आता त्यांना जर वाटलं की एखादा फेमस इश्यू आहे आपण तिकडे रजिस्टर करूया, ठीक आहे ना. पण जो छोटा आहे ना त्याला आपले व्यवसाय बनवणं परवडत नाही. तो इश्यू काय म्हणतो, बा तुमच्यावरती घ्या आणि जर तुम्ही मला बिझनेस दिला, कस्टमर दिला तर कमिशन देईन तुम्हाला मी. पण मोठ्या हॉटेलला कमिशन पण द्या, त्यांना गरज वाटत नाही करणार ते. त्यांच्याकडे एक सोर्स आहे ना आपली वेबसाईट, पण त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की ECOकडे अनरजिस्टर हॉटेल येण्याची शक्यता जास्त आहे. रजिस्टर येतीलच किंवा नाहीच आपण सांगू शकत नाही, पण अनरजिस्टरला धंदा पाहिजे. आणि धंदा मिळाला तर कमिशन देण्याचा प्रॉब्लेम काय, मला 100 रुपये मिळणारच नाहीये. तर एखाद्या व्यक्ती बोलला 100 रुपये देतो, मी काय म्हणेन 100 रुपये जेव्हा मी एखाद्याकडे कलेक्शन करीन तेव्हा माझी कमाई आहे त्याच्यामुळे 20 रुपये. समोरचा काय बोलेल 20 रुपये कमवणार ना, 10 वाला दे, न कमवणार पैसा. बरं ठीक आहे बाबा, नाहीपेक्षा 10 रुपये कमवतो मी. काही बिझनेस इथे मिळाला त्यांना पाहिजे, जर त्यांचे रूम खाली राहणार असतील तर ते बुकिंग घेतील. हे दोन होते. तिसरं जे आलं त्यामध्ये सर्व्हिसेस बाय वे ऑफ हाऊसकीपिंग, प्लंबिंग, कार्पेंटरिंग अशी एखादी एजन्सी आहे ती असे प्लंबर कार्पेंटर पुरवते, त्यांनी ECO रजिस्टर केलंय. तुम्हाला मोबाईलला वगैरे अशा आतमध्ये SMS येतात की तुम्हाला प्लंबर पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का, मेसेज येतात. आणि नंबर या नंबरला कॉल करा. आणि मग इथे कोण ना कोण आसपासच्या एरियामधला व्यक्ती तुम्हाला येऊन तुमची वॉशिंग मशीन बिघडली आहे फोन करा, ते येतात. हां, आता मी एकदा असा नंबरवर आला म्हणून मी एक काय म्हणतात क्युरिओसिटी म्हणून त्याला की काय नक्की बिझनेस चालू कसा बघूया, मी त्याला कॉल केला. म्हटलं असं वॉशिंग मशीनमध्ये आवाज येतोय. तो म्हणतो तुम्ही म्हणता कुठनं तुम्ही येणार कुठनं, तुला कामोठ्यावरनं. मग कामोठ्यावरून तुम्ही येणार म्हटलं आणि माझी मशीन तुम्ही चेक करणार, आणि जर का तुम्ही मला काय फॉल्ट सांगितला, बॅटरी मोटर गेली किंवा काय गेली, आणि जर मला रिपेअर करायची नसेल तर म्हणून 200 रुपये मला चार्ज लागेल. म्हटलं येऊ ना, मग येऊ नका म्हटलं. म्हणजे जर काय तुम्ही मला तो खर्च सांगाल, मला तो मी 4 लोकांना दाखवीन ना, विचारेन काय खर्च आहे. जो मला योग्य कोटेशन देईल त्याला मीच काम देईन ना, मी गरज तुम्हाला काम देईन. आणि म्हणतो आमचा विजिटिंग चार्ज लागतो. मग परत मला दुसरा एक कॉल आला की तुम्ही त्या माणसाला कॉल केला होता, त्याने तुम्हाला तिथे तुमचं काम केलं का, म्हटलं नाही केलं. ट्रॅक करा. हां, मी लोकली घेत नाही ना, पण जर का लोकली 2-3 ठिकाणी मला माहिती होतं, मी त्यांना सांगितलं, मग ते बघितलं त्यांनी, मग मला जे रिजनेबल वाटलं त्याच्यानं मी ते करून घेतलं. पण जर माझ्याकडे वेळ आहे तर मी हे करतो, माझ्याकडे वेळ नाही आहे
जर तुम्हाला एखाद्या कंपनी तुम्हाला 2 लाख पगार देत असेल, तर म्हणजे हे कुठे बिझनेस चालतात? मोठ्या शहरामध्ये, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली असे मोठे मोठे शहर आहेत. लोकांकडे तिथे चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स आहे आणि त्यांच्याकडे वेळ नाही आहे. सगळ्यांकडे ॲप आहे, टाका ॲपवर घ्या, किती रुपये घ्या, 500 घ्या, 200 घ्या. हां, त्यांना परवडतं. घरी जाऊन जी गैरसोय होईल त्याच्यातून तो त्रास होईल, त्यापेक्षा 2 पैसे गेले पाहिजे, पण आपल्याला आपले सगळ्या रुटीन ज्या गरजा आहेत त्या वेळच्या वेळी भागल्या पाहिजे. त्यातनं मग अशा प्रकारच्या सर्व्हिसेस येतात आणि आणखीन काय येतील. आणि ह्याच्यावरती बर्डन जे आहे ना, ते यांच्याकडे चांगल्या प्रकारे पैसे आहेत त्यांच्यावर येतात, काही प्रॉब्लेम नाही. हां, म्हणजे त्यांना 200 रुपये त्याला मिळणार आहेत, भले मी काम देऊ न देऊ, त्याला रोजगार मिळाला त्या व्यक्तीला. आणि जर का मी त्याला जो मागेच्या कॉस्टमध्ये पैसे दिले, तर माझ्याकडे सगळे इन्कम असेल तरच मी देईन ना. यांच्याकडे वेळ नाही, यांच्याकडे वेळ कसं आहे, एखाद्या व्यक्तीला आज तो फर्स्टशिप करतो, परत त्याला नाईटला जायचं, तो तेवढ्या वेळात ते काम करून घेतो, तो पैसे चांगल्या प्रकारे कमवतोय. मग तो असं फिरत बसणार नाही, इकडे तिकडे की कोण कमी कॉस्ट देईल. आता माझ्याकडे मी 8 तास काम करतो, माझा इन्कम लिमिटेड आहे, तर साहजिक आहे मी बोलीन की आपण 4 तास जेव्हा ओव्हर टाईम करतो तेव्हा 2 पैसे मिळतात. मग कशाला आपण असं प्रकारे ॲपवरनं ऑर्डर करून पैसे घ्यावा, 2 पैसे वाचतील आपले. आपण 4 ठिकाणी 4 लोकांना विचारतो, येऊन बघा, जर मला पटलं तर मी देईन, दुसरा 1200 बोललाय, तुम्ही 1000 करणार का? म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या इन्कम स्लॅब्स आहेत, त्या इन्कम स्लॅबप्रमाणे ते आपापला चॉईस घेतात. मग ई कॉमर्स हा जर प्लॅटफॉर्म डेव्हलप होतोय आणि त्या जर श्रीमंत लोक, शहरातले लोक जर काही या प्रकारे सर्व्हिसेस घेत असतील आणि त्या एजन्सीज आहेत, त्या एजन्सी असं वगैरे आपल्याकडे माणसं ठेवतात छोट्या मोठ्या कामाकरता, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, आणि मग त्यांना ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू कॉल आल्यानंतर त्या माणसांना पाठवतात आणि या छोट्या मोठ्या कामात पण चांगले पैसे मिळतात. आता हे मी काम केलं नाही, हे फिट केलं आहे, मला हे आता कार्पेंटर मिळत नव्हतं, इकडे 4 तिकडे 4, 12 ड्रिल मशीन मारून 12 स्क्रू लावायचे होते. बाकी सगळं मटेरियल मी आणलं होतं, फक्त मला ड्रिल करून पाहिजे होतं. मी 2 दिवस फिरवतो, मला माणूस भेटत नव्हता. तो एक जण भेटला, आला, केलं काम, म्हणतो 1000 रुपये द्या. म्हटलं वेळ आहे, 1000 रुपये द्या. 1000 रुपयाचं काम तर तुम्हाला घेतो, तुम्हाला पहिले सांगायला पाहिजे की 1000 रुपये घेईन, या कार्पेंटरच्या कामाचे 1000 रुपये मी घेणार आहे. म्हटलं 1000चं काम आहे, 2 तास लावले, तुला म्हटलं तुझा हात फिरत नाही, तुझा हात बसलेला नाही, म्हटलं तू शिकवूस, माणसं 1000 रुपये कोण देईल? त्याला 400 रुपये दिली. त्याला म्हटलं तुझ्या मालकाला पाठवला, मालक तुझं चांगला 1000 रुपये देईन मी. म्हणजे 400 रुपये दे, ते पण तुझा 1000 बोलल्यामुळे तुला मी अगदीच बोललो कमी देत नाही. 4 गोष्टींना केलं काम, ते एक प्लायला लावला, त्याला एक केलं 100 ॲव्हरेज 100 देऊन त्याला 400 रुपये दिले. हां, आता काय करणार त्याला? माणूस 2 दिवस माणूस भेटत नाही, सप्लायर नाही ना, मग सप्लायर जो मिळाला तो घ्या, असं झालं. हे थोडं मला तिरकम बसलंय, पण काय करणार काय? आता आपापल्या प्रत्येकाच्या इन्कम रेंजप्रमाणे त्यांना बघायला लागतं. जर का मी चांगला कार्पेंटर दिला होता, तो बोला असता पहिलेच सांगतात काही असो काम, आम्ही आलो, आमचा मिनिमम चार्ज एवढा आहे, काही इलाज नाही तुम्हाला. कळलं? ई कॉमर्स ऑपरेटर ह्या केसमध्ये पण काय दिलं आहे, इथे पण एक्सेप्ट आहे, सर्व्हिसेस बाय वे ऑफ हाऊसकीपिंग सच as plumbing, carpentering, etc., where the person supplying such services to electronic commerce operator liable for registration. Okay? जर रजिस्टर्ड पर्सन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, अदरवाईज ई कॉमर्स ऑपरेटर टॅक्स द्यायला लागेल. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स कशाला म्हणतात? मीन्स द सप्लाय, हे आपल्या क्लॉज 44 मध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस आर बोथ इन्क्लुडिंग डिजिटल प्रोडक्ट्स ओवर डिजिटल और इलेक्ट्रॉनिक नेटवर्क
सिम्पल टर्ममध्ये काय येईल? इन सिम्पल टर्म्स, बाईंग अँड सेलिंग ऑफ प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस बाय बिझनेस अँड कस्टमर्स, बिझनेस अँड कन्झ्युमर्स थ्रू अन इलेक्ट्रॉनिक मीडियम विदाउट युझिंग एनी पेपर डॉक्युमेंट. Electronic commerce operator means any person who owns, operates or manages digital or electronic facility or platform for electronic commerce. Electronic commerce करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म देतो तो कोण आहे? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता ॲमेझॉनची, फ्लिपकार्टची याच प्रकारचं सेटअप आहेत सगळे. शॉपक्लूज आर ई कॉमर्स ऑपरेटर्स. आता टायटन कंपनी आहे, टायटन सप्लाइंग वॉचेस अँड ज्वेल्स थ्रू इट्स ओन वेबसाईट वुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज ई कॉमर्स ऑपरेटर, कारण तो इनवॉइस रेज करणार, स्वतः इनवॉइस बनवणार. फ्लिपकार्ट इनवॉइस नाही बनवत. सपोज इफ वी आर सेलिंग रेडमी नोट 4 फोन्स थ्रू फ्लिपकार्ट, मग हा सप्लाय झाला ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय, सेलिंग थ्रू. पण जर का ती कंपनी आहे ती स्वतःच, बट वेन वी आर सेलिंग थ्रू इट्स ओन साईट MI स्टोर, देन इट विल नॉट बी कन्सिडर ॲज ई कॉमर्स ऑपरेटर. लक्षात राहावं म्हणून दिलं आहे की पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, ओला किंवा उबेर आहे. हा माणूस उभा असतो, आपण हा इथे व्यक्ती येतो, तो बुक करतो. आता हे बुक केल्यानंतर ॲक्च्युली सप्लायर ओला नाही आहे, पण इथे ओला डीम सप्लायर आहे, म्हणजे हा सप्लायर त्यानेच केलाही मानला जाईल. म्हणजे दोघांना मिळत होतो, तो सप्लायर त्याचा आहे आणि त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि टॅक्स द्यायला लागेल. डीम सप्लायर म्हणून ॲज पर सेक्शन 24 रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे ECOला, ई कॉमर्स ऑपरेटरला. आता ई कॉमर्स ऑपरेटर जर ऑनलाईन आहे, ॲपवर आहे, तर टॅक्स कोण देईल? आणि हे सगळा सेटअप जो आहे हा भारताबाहेर पण असू शकतो. पूर्वी जो म्हटलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर अन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर डज नॉट हॅव अ फिजिकल प्रेझेन्स इन द टॅक्सेबल टेरिटरी. टॅक्सेबल टेरिटरी कुठली आहे? इंडिया. इथे त्याचा कुठला फिजिकल प्रेझेन्स नाही आहे. एनी पर्सन रिप्रेझेंटिंग सच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर for any purpose in the taxable territory shall be liable to pay tax. त्याने एखादं ऑफिस ओपन केलं आहे की जिकडे तो पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिससाठी ज्यांना रजिस्टर व्हायचं आहे त्यांना तो भेटण्याकरता एक त्यांनी पर्सन अपॉइंट केला असेल. एनी पर्सन रिप्रेझेंटिंग, तो रिप्रेझेंटर आहे, तो रिप्रेझेंट करतो त्या कंपनीला, तो बाकीची कामं करतो ना, त्याने टॅक्स पण भरावा. आता कुठल्याही प्रकारे त्यांना टॅक्सेबल टेरिटरीमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांचं कुठलंही ऑफिस नाही आहे, त्यांना गरजच नाही, सगळं ते ऑनलाईनच करत असतील, तर मग टॅक्स काऊन देणार? कसं येणार? प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर अन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर डज नॉट हॅव अ फिजिकल प्रेझेन्स इन द टॅक्सेबल टेरिटरी अँड ऑल्सो ही डज नॉट हॅव अ रिप्रेझेंटेटिव्ह इन द सेड टेरिटरी, such electronic commerce operator shall appoint a person in the taxable territory for the purpose of paying tax and such person shall be liable to pay tax. Appoint करा, टॅक्स द्या. म्हणजे कायद्यानुसार त्यांना टॅक्स द्यावा लागेल असं आपण काय केलं इकडे लॉ मेकरनी लिहून घेतलं, गव्हर्नमेंटने लिहून घेतलं. इकडे सेक्शन 24 पहिला केला, ई कॉमर्स ऑपरेटरनी थ्रू सर्व्हिस झाली, गुड्स झाले, त्याला टॅक्स द्यायला लागेल. हे सगळं एकमेकांना लिंक असतं. कुठेही अशा प्रकारे पळवाट मिळू नये कोणाला आणि टॅक्स आपला चुकू नये. जर अशी जर का फिजिकल प्रेझेन्स नाही आहे, आता जर का तुझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याचा पैसा आहे, तू अशी भारताबाहेर सेटअप करू ना, कशाला भारतामधनं करायचा टॅक्स द्या कशाला? इतकेच लोक अशा प्रकारे विचार करतील, नाही कुठं नाही करतील ना. एक फॉरवर्ड चार्ज आहे टॅक्सेबल पर्सन मेकिंग इंट्रास्टेट सप्लाय, दुसरा रिव्हर्स चार्ज आहे रिसिपियंट टॅक्स भरेल. ई कॉमर्स ऑपरेटर हे 3 लायबिलिटी टू पे GST हे आहे.
ठीक आहे, ही समरी दिली आपण. नाईन फोर्स आहे हे मी उद्या सांगतो, थोडी समरी पण उद्या सांगतो. तर परागला मी सांगेन की रेकॉर्डिंग बघ. थांबूया.